नमस्कार, मी चंद्रकांत आईवळे. आपला मान आपला सन्मान. विश्वासाचं दुसरं नाव TV7 न्यूज. पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या. सांगोला तहसीलदार यांचा मनमानी कारभार. आंदोलनकर्त्यास धरले वेठीस. महसुली दंडाची कोट्यवधी रक्कम भरून घेण्यास टाळाटाळ. मेसर्स सागर कंस्ट्रक्शन कंपनी कराड यांना 4,66,00,000चा दंड होऊनही गेल्या 2 वर्षापासून तहसीलदार संजय पाटील हे दंड भरून घेण्यास प्रचंड विलंब करीत असल्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना 5/3/2019 पर्यंतचे अल्टिमेट दिले असून होणाऱ्या परिणामास सांगोला तहसील कार्यालय जबाबदार असल्याचे मत TV7 न्यूजशी बोलताना काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ पाटील म्हणाले. सांगोला विधानसभा मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आईवळे हे दिनांक 25 जानेवारी 2019 पासून सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन कार्यालयावेळी करीत आहेत. धरणे आंदोलनाचा विषय हा मेसर्स सागर कंस्ट्रक्शन कंपनी कराड यांच्याकडून गौण खनिजाची चोरी करून काम केलेली प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी व अंतिम नोटिसीत नमूद प्रमाणे अंदाजे रक्कम रुपये 4,66,00,000 शासनाच्या तिजोरीत जमा होण्याचा विषय आहे. त्यामुळे शासनाकडे 4,66,00,000 जमा होणार आहे. आंदोलन 1 महिना पूर्ण होऊन सुद्धा साधे 1 ओळीचे पत्र सुद्धा शासनाने दिले गेले नाही. गेल्या 3 वर्षापासून हे प्रकरण चालू आहे. प्रत्येक वर्षी धरणे आंदोलने उपोषणे करत असून अद्याप त्यावर कसल्याही कारवाई केलेली नाही. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अद्याप कसलाही आदेश किंवा निकाल दिलेला नाही. फक्त आंदोलनकर्त्याला ताटकळत ठेवण्याचे काम महसूल प्रशासनाकडून मनमानी करून केले जात आहे. हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आर्थिक फायदा मिळवत असल्याने हे प्रकरण 3 वर्षापासून पेंडिंग आहे. माननीय तहसीलदार संजय पाटील साहेब यांच्या कालावधीत संगनमताने सांगोला तालुक्यातील मान, कोरडा, बेलवन या नद्यातील व गावातील ओढ्यातील राजरोसपणे व कोट्यवधी ब्रॉस वाळूची वाळू माफियाकडून हप्ते बांधून राजरोसपणे तस्करी चालू आहे. आधीच दुष्काळी तालुक्यात या पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. माझी कोणीही काही करू शकत नाही हे त्या आविर्भावात आहे. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आईवळे यांच्याकडे सर्व पुरावे पाहिले असून शासन निर्णयाचे उल्लंघन, नियमबाह्यपणे गौण खनिजाचे उल्लंघन करून व वाहतूक करून शासनाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झालेले आहे. याबाबत किती वाळू चोरी केली याचा पंचनामा सुद्धा या प्रशासनाने केलेला नाही. याबद्दल प्रांत कार्यालय मंगळवेढा यांनी त्यांच्या स्तरावरून निर्णय घेण्यास सांगितले असताना सुद्धा माननीय तहसीलदार साहेब हे त्यांच्या कार्यात कसूर करीत असून मनमानी करीत आहेत. पदाचा दुरुपयोग करून शासनाची फसवणूक करण्याकरिता करीत आहेत. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आईवळे यांना मी उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे. त्यांना दिनांक 5/2019 पर्यंत न्याय न मिळाल्यास व शासनाकडे रुपये 4,66,00,000 जमा न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीनं रास्ता रोकोसारखे तीव्र आंदोलन केले जाईल व सामाजिक कार्यकर्त्यास वेठीस धरण्याचा प्रकार हा माझ्या पक्षाकडून कदापि खपवून घेतला जाणार नाही. वेळीच प्रशासनाने गांभीर्य ओळखून कारवाई न केल्यास होणाऱ्या परिणामास हे सांगोला महसूल प्रशासन जबाबदार राहील. शुभम आईवळे, TV7 न्यूज, सांगोला.